मातेला पुरेसा आराम, झोप आणि आहार मिळायलाच हवा, परंतु ओली बाळंतीण असेल तर तिला किमान पुढचा 1 महिना तरी स्ट्रिक्टली बेड रेस्ट मिळायला हवी. तशी तजवीज आपल्याकडे ती गर्भवती किंवा प्रसूत होणारी बाळंतीण सासरी असेल किंवा माहेरी असेल तशी केली जाते. मात्र सध्या महाराष्ट्रातल्या जर एकूण घटना बघितल्या तर इथल्या गर्भवती माता आणि प्रसूत होणाऱ्या बाळंतिणींचा मृत्यूदर आणि त्या संबंधाने असणारी बेफिकिरी अजूनही संपायचं नाव घेत नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली घटना ताजी असतानाच पंढरपूर माड्यामध्ये ज्या पद्धतीने एका मायमाऊलीला ती ओली बाळंतीण असताना तिला सरकारी दवाखान्यामध्येच साफसफाई आणि स्वच्छतेची कामे सांगितली, हे धक्कादायक आणि तितकंच संतापजनक आहे. या संबंधाने चौकशी होईल, कदाचित जे कोणी तिथल्या रुग्णालय प्रशासनातले कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, सस्पेन्शन होईल, या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण प्रश्न एक तसाच अनुत्तरित